च्या निमित्ताने मी त्यांना अभिवादन करतो आणि आज आपल्या विद्यापीठाने 2 विश्व रेकॉर्ड केले आहे त्याबद्दल आपल्या व्हीसी, आपले प्राध्यापक, शिक्षक आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। हे गीत खूप सुंदर आहे, यातले भाव अतिशय सुंदर आहे आणि जे भाव त्यांनी या गीतामध्ये तुकडोजी महाराजांनी व्यक्त केले आहेत त्याचं जीवनामध्ये अनुकरण करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। कोणीही व्यक्ती हा जात, पंथ, धर्म, भाषा किंवा सेक्सनी मोठा नाहीये, तर त्याच्या गुणवत्तेने मोठा आहे। या समाजातली जातीयवाद, सांप्रदायिकता, विषमता समाप्त झाली पाहिजे आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव समाजात प्रस्थापित झाला पाहिजे। आज पूर्ण विश्व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उभा आहे, त्यावेळी तुकडोजी महाराजांनी दिलेला हा मानवतेचा संदेश हा विश्वाकरता उपयोगाचा आहे। आपण सगळ्यांनी आजच्या दिवशी प्रतिज्ञा करूया की आपल्या देशाकरता विश्वगुरू आपल्याला बनवण्याचा संकल्प आपण करू आणि त्याचबरोबर सामाजिक समता असेल, समरसता असेल, स्वातंत्र्य असेल, बंधुभाव असेल, मानवता असेल, एकता असेल ही स्थापित करू आणि व्यक्तिगत आचरणामध्ये आपण जात, पंथ, धर्म, भाषा याच्या आधारावर कुठलेही डिस्क्रिमिनेशन करणार नाही, तर मानवतेच्या आधारावर आपण जीवन जगू। हे तुकडोजी महाराजांनी दिलेल्या संदेशाचा आपल्या जीवनात आपण अनुकरण करू असा संकल्प आपण सगळ्यांनी केला तर तीच खऱ्या अर्थाने महाराजांकरता योग्य श्रद्धांजली होईल। हे गीतही अतिशय सुंदर आहे। महाराष्ट्र सरकारने विधानमंडळात ठराव पास करून आपल्या विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव पण दिलं आणि त्याच वेळी डॉक्टर पठाण साहेब असताना आपण हे गीत पण विद्यापीठाकरता स्वीकारलं। माझ्याकडे डॉक्टर खोडे ज्यावेळी आल्या होत्या तेव्हा मी त्यांच्यासमोर इच्छा व्यक्त केली होती की या गीतावर एक सामूहिक कार्यक्रम करणं ही महाराजांकरता चांगली श्रद्धांजली होईल आणि मला खूप आनंद आहे की आज भव्य कार्यक्रमाचं आयोजन झालं, विश्व रेकॉर्ड झाला। त्याबद्दल विद्यापीठाचं, व्हीसींचं, सर्व प्राध्यापकांचं, सगळे काउन्सिलचे सदस्य आहेत त्यांचं, शिक्षकांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद, नमस्कार।